मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी, अजित पवारांच्या निधी वाटपावरती नाराजी व्यक्त केल्याचं आता कळतंय। तर अजित पवारांच्या खात्यावरती बारकाईने लक्ष ठेवा असे आदेश शिंदेंचे मंत्र्यांना देण्यात आलेले आहेत। अजित पवारांच्या खात्यात 1400 कोटींचे 2 निधी आहेत आणि त्यावरती लक्ष ठेवून पाहिजे, कुठे वितरित होत आहेत याची आपल्याला माहिती पाहिजे असंही कळतंय। जे हक्काचं आहे ते घेतलंच पाहिजे। निधी न देण्यावरती एकनाथ शिंदेंनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। अजित पवारांच्या अर्थ खात्यावरती शिवसेनेचा आता वॉच राहील असंच यातून दिसतंय। एकंदरीत आपण पाहतोय की अगदी काही वेळापूर्वीची दृश्य आहे, जेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेले होते आणि त्यानंतर एक मोठी बातमी आता समोर येते की शिंदे गट हा नाराज आहे, कारण की अजित पवारांच्या अर्थ खात्यावरती निधी वाटपावरून त्यांची नाराजी असल्याचं कळतंय आणि त्यामुळे एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना आदेश दिलेत की अजित पवारांच्या अर्थ खात्यावरती अगदी बारीक लक्ष ठेवून असा निधी वाटपाबद्दल नेमकं काय काय होतंय या सगळ्यांची माहिती आपल्याला पाहिजे, म्हणून बारीक लक्ष ठेवा असे आदेश देण्यात आल्याचं कळतंय। म्हणून अजित पवारांच्या अर्थ खात्यावरती आता शिंदेंचा डोळा असणार आहे, शिवसेनेचा वॉच असणार आहे असंच कळतंय।